दरम्यान कुलाबा वेधशाळेचे वैज्ञानिक जी.आर. चांदेकर यांनी नेमकी काय माहिती दिली आहे बघूया. जी.आर. चांदेकर. मला सांगा की ज्या प्रकारे मान्सून जो आहे केरळनंतर आता कोकणातलं दाखल झालेला आहे, मुंबईत कधी दाखल होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात काय स्थिती असते? सध्या परिस्थिती खूप चांगली आहे आणि गेल्या 8 तारखेला मान्सून केरळापासून वेंगुर्ल्यापर्यंत आला होता. म्हणजे हे जे नैऋत्य मोसमी वाऱ्याचा जो पाऊस असतो तो गेल्या 8 तारखेला आम्ही वेंगुर्ल्यापर्यंत डिक्लेअर केला होता. आता आज तो हरनाईपर्यंत आलेला आहे. हरनाई, कोल्हापूर, काही म्हणजे साऊथ मध्य महाराष्ट्रामधील काही भागामध्ये कोल्हापूरपर्यंत पाऊस पोचलेला आहे. म्हणजे हरनाई, कोल्हापूर आणि गदग अशी जर सरळ रेष टाकली तर तिथपर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्याचा पाऊस आलेला आहे आणि सध्या परिस्थिती खूप चांगली आहे. काल पण खूप चांगल्या ठिकाणी खूप ठिकाणी चांगला पाऊस पडलेला आहे. हरनाईला 320 मिलीमीटर, रत्नागिरीला 132 मिलीमीटर, गुहागरला 195 मिलीमीटर पाऊस पडला. आपल्या पनवेलला पण 107 मिलीमीटर पाऊस पडला आहे. असा बऱ्याच ठिकाणी मोठा पाऊस पडल्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की पुढील 2 ते 3 दिवसात आपल्या मुंबईपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मला सांगा गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत रात्री मध्यरात्री पाऊस पडत होता, तो आता सुरू राहणार आहे. मान्सूनची काय परिस्थिती आहे? मुंबईत मान्सून कधी येणार आणि संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती असणार आहे या 2 दिवसात येत्या? खूप सुंदर, मग खूप चांगली परिस्थिती आहे. आता पुढील 2 दिवसात मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आम्ही वर्तवलेली आहे. कोकणात पण काही ठिकाणी मुसळधार म्हणजे एक्स्ट्रीमली हेवी पाऊस पडणार आहे. म्हणजे जो 20 सेंटीमीटरपेक्षा जास्ती पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये पण पुढील 2 दिवसात अतिशय अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.